नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाचे थैमान महाराष्ट्रामध्ये घालत असून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे हे आगमन होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर असे नुकसान होत आहे। तर आज दिनांक 20 तारखेला कोणत्या भागामध्ये महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडेल व कोणत्या भागामध्ये आभाळ असणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार। तर शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून हवामान संबंधित शेती संबंधित अशीच माहिती आपल्याला लवकर अपडेट मिळेल। तर चला सुरू करूया। समोरील माहिती की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं बघितल्यास सांगली, सोलापूर, विटा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर। तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर इथं देखील आपण बघू शकता रत्नागिरी, वैजापूर, रायपूर या भागात देखील पावसाची शक्यता आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बघू शकता इतर विटा इथं देखील पावसाची शक्यता आहे। सांगली, काडोली, रायबा या भागात देखील पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण दिसणार आहे। आणि समोर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता सोलापूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता ही दिसत आहे। ढगाळ वातावरण असून दुपारनंतर पावसाचे हे आगमन होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, इतर नागपूरकडे बघितलं तर चंद्रपूर, गोंदिया, अकोला या भागामध्ये पाऊसा दुपारनंतर ढगाळ परिस्थिती राहणार आहे। गोंदिया झाला, चंद्रपूर झाला, अमरावती जिल्हा झाला, रायपूर झालं, कापसी झालं, कारनेर झालं या भागामध्ये पावसाची शक्यता ही कमी आहे। त्यानंतर इकडे बघितलं तर शेतकरी मित्रांनो, नांदेड, लातूर, बिदार, सोलापूर, औरंगाबाद, वाशिम या भागामध्ये पाऊस सदृश्य परिस्थिती ही दिसत आहे। आणि इकडे बघितलं तर शेतकरी मित्रांनो, लातूर, अकूत, सोलापूर या भागात देखील दुपारनंतर पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज, उद्या, परवा आणि 3 दिवस हे पावसाचे अवकाळी स्वरूपाचे वातावरण हे महाराष्ट्रातील काही भागामध्ये दिसून येत असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची ही काळजी घ्यावी। पुढील हवामान अंदाज अपडेट आल्यास आपण या चॅनलवरच देत राहू। धन्यवाद।